आम्ही स्वीटीसाठी शॉपिंग करायला चाललोय कारण हाय स्वीटी. आता आम्ही स्वीटीसाठी शॉपिंग करायला चाललोय कारण तिचा बर्थडे आता जवळ आला आहे. आमच्याकडे खूप थोडेच दिवस राहिले तर आम्ही स्वीटीला नवीन नवीन कपडे घेणार आहे. आणि स्वीटी खूप एक्साइटेड आहे. डान्स कर डान्स कर डान्स आता जस्ट आम्ही इकडे पोहोचलोय पण एवढी गर्दी आहे ना, तर गर्दी बघून आतमध्ये जायचं मनच नाही करत. मग नाही जाणार का? जायचं तर राहायचं कारण बर्थडेचं शॉपिंग सगळे एकाच ठिकाणी नाही करायचं, थोडं 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 करायचं. बघूया आता इकडे जाऊन. स्वीटीची शॉपिंग चालू आहे आता. श्रुतीला काहीच आवडत नाही अजूनपर्यंत तरी. श्रुती आवडते की नाही अजून काय. हे आता थर्ड शॉप आहे आमचं. थर्ड शॉपमध्ये पण तिला काहीच आवडलेलं नाही आहे. आणि एवढ्या ह्याच्यातच मला स्वेट वगैरे खूप येतोय. खूप डेंजर हालत झाली आहे माझी. ऑलरेडी माझ्या कामातून डायरेक्टली मी इकडे आलो होतो. तो अभी हम हमारे स्वीटी के बर्थडे की शॉपिंग कर रहे हैं और भैया ने हमें बहुत अच्छे से डिस्काउंट दिया है, बहुत अच्छे से सारे ड्रेसेस भी दिखाए. तो आप जब भी इस शॉप में आओगे ये झूलेलाल मार्केट में पिंपरी में शगुन को. थैंक यू. मार्केट बंद झालंय तरी श्रुतीचं अजून होत नाहीये. सगळे शॉप ऑलमोस्ट बंद होत आले ते. पाहू शकता सगळे शॉप बंद आले ते. आणि श्रुती अजून पण बोलते की मला अजून काय काय घ्यायचंय. आणि नेहमीप्रमाणे श्रुती इकडे पण थांबली आहे. जिथे पाणीपुरीचा स्टॉल दिसेल ना तिकडे श्रुतीचा स्टॉप असतोच. फायनली मार्केट बंद झालंय. श्रुतीला सांगून पण श्रुतीने जेवढा टाइम करायचा तोच टाइम केला. तर आता आम्ही शिवकडे आलतो काही कामानिमित्त आणि इथे सगळे आमचा ब्लॉग पाहत होते. तर मामाकडून आम्हाला खूप सारे फीडबॅक्स मिळाले. मग अशा गप्पा टप्पा झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. तर फायनली आता अर्धी शॉपिंग झाली आहे. आता आज फर्स्ट राऊंड होता आमचा. एका राऊंडमध्ये तर काय होणार नाही. आपल्याला 2-3 वेळा तरी जावंच लागणार आहे मार्केटमध्ये. स्वीटीला अजून काही काही आपल्याला शॉपिंग बाकी आहे, तिचे फुटवेअर्स वगैरे. आज जेवढं काही करता येईल आम्ही बऱ्यापैकी तिची शॉपिंग केली आहे. आणि उद्या सकाळी तिचा फोटोशूट आहे. तर आत्ता 12 वाजलेत तरी पण आम्ही घरी पोचलेलो नाही. आता घरी जाऊन सगळं आवरावरी तर साईडलाच ठेवावी लागणार आहे. अगोदर झोपणार आणि सकाळी लवकर उठून फोटोशूट करून येणार. त्याच्यानंतर मग जे काही तयारी आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल की स्वीटीचे फोटोशूटचे थोडेसे BTS बघायला मिळतील. आणि फोटोशूट आत्ता लगेच तर आम्ही रिव्हील करणार नाहीये पण लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. The next day. 8चा टाइम होता. 8:30 तर इकडेच झालेले आहेत. आणि आम्ही दोघे पण फर्स्ट टाईमवरती रेडी झालेलो आहे. मी फोटोग्राफरची वाट बघतोय. फोटोग्राफर अजून आहे. फोटोग्राफर म्हणजे माझा भाऊच आहे. अजूनपर्यंत इकडे आलं नाही तो. आम्ही दोघे रेडी झालो टाईमच्या अगोदर. मी तर रेडी नाही झालीये जास्त. रेडी कोण झालंय तुम्ही? रेडी नाही झालो मी पण. असंच तर नाही दिसत. आणि मागे सिद्धीचा लुक एकदा पाहून घ्या तुम्ही. लुक एकदा पाहून घ्या तुम्ही. काय मस्त दिसतोय. आला कॉल आला. हा आता कॉल आलेला आहे. तर आम्ही निघालो आत्ता शूटसाठी. डायनोसॉर गार्डन फिक्स झालेले लोकेशन. आणि फोटोग्राफर म्हणजे माझा भाऊ येतो. आलाय तो पण आत्ता. त्याने 8चा टाइम दिला होता.
फक्त उशीर झालाय, त्याला उशीर झालाय आणि आपल्याला अगोदरचा टाइम दिला असेल. स्वीटी तर झोपलेली आहे, आता तिला उठवावं लागेल, तिची झोप मोड होईल आता. प्रशांत हायकर आणि याला मी झोपेतून उठवलंय शूटसाठी. अजून पण झोपेतच होता, त्याला मी आत्ता सांगितले, बोललो आता तरी एनर्जी दाखव थोडं. एवढं सगळं दाखवू नको, माझी आवाज. थोडंच वेळात फोटो चालू होतो. स्वीटी अजून झोपतच आहे. रेडी आहे ना स्वीटी? सगळ्या लोकांचं जायचं टायमिंग झालंय आणि आम्ही आलो. बंद होईल थोड्या वेळाने गार्डन. आणि आहे डायनोसॉर, यांनीच याची ओळख आहे, डायनोसॉर गार्डन. हॅलो, किती गोड दिसतंय बाळ. The next day. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहे स्वीटीचा मेन ड्रेस सिलेक्ट करायला, जो ती बर्थडे पार्टीला घालणार. आणि या ड्रेसची शॉपिंग आम्ही पुण्यामधल्या लक्ष्मी रोडच्या बटरफ्लाय या शॉप मधून करणार. घ्यायला आलतो वेगळा शेड, पण पसंत केला वेगळा शेड. असंच होतं नेहमी माझ्यासोबत. मग इतक्या संध्याकाळची सुद्धा इतकी गरमी होत होती, मस्त असा वाळ्याचा शरबत पिला. पण फायनली स्वीटीचे फुटवेअर्स आणि स्वीटीच्या ड्रेसची शॉपिंग आता पूर्ण झाली. तर गाईज फायनली नाही म्हणता म्हणता खूप सारी शॉपिंग झाली. स्वीटीची शॉपिंग संपलेली आहे. वी आर गुड टू गो. लवकरच स्वीटीचा बर्थडे आहे, 2च दिवस राहिलेत बर्थडेला. आमचा अवतार जो झालाय, आमची तयारी करायची अजून पण बाकी आहे, पण स्वीटीचं सगळं रेडी आहे ना पिल्लू? ए काय झालं तर असा होता आपल्या स्वीटीच्या शॉपिंगचा ब्लॉग. आता आम्ही आमची तयारी करतो आणि लवकरच तुमच्यासोबत बर्थडेचा व्हिडिओ शेअर करतो. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय 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 बाय.